नमस्कार विद्यार्थी मित्रो. आपण सध्या मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 बद्दल माहिती पाहत आहोत. आज आपण होम टॅब मधील एडिटिंग या विभागामध्ये असलेल्या कमांड्स बद्दल माहिती पाहणार आहोत. प्रथम आपण फाइंड या कमांड बद्दल माहिती पाहू. फाइंड म्हणजे काय? शोधणे. या डॉक्युमेंट मध्ये आपण जी काही माहिती बनवलेली आहे त्या माहितीमधून आपल्याला जर काही ठराविक माहिती शोधायची असेल तर फाइंड कमांडच्या सहाय्याने शोधता येते. माहिती कशी शोधायची? तर सुरुवातीला आपण फाइंड कमांडवर क्लिक करू. फाइंड कमांडवर ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस उजव्या बाजूला एक नेव्हिगेशन पॅन आलेला दिसतो. या ठिकाणी एक सर्च बार आहे. आपल्याला जी माहिती शोधायची असेल ती माहिती या सर्च बारमध्ये टाईप करावी लागते. समजा आपल्या या ठिकाणी तुकाराम हा शब्द शोधायचा आहे. या ठिकाणी आपण तुकाराम हा शब्द ज्यावेळेस आपण टाईप करतो त्यावेळेस तो तुकाराम शब्द या डॉक्युमेंटमध्ये किती ठिकाणी आहे ते दाखवलं जातं. इथे रिझल्टमध्ये 1 असं दाखवलं जातंय. म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये फक्त एका ठिकाणीच तुकाराम हा शब्द टाईप केलेला आहे. आणि तो कुठं आहे? तर इथं खालच्या बाजूला. आपण जर माऊस पॉइंटर दाखवलेल्या सर्च रिझल्टवर जर घेतला तर आपल्याला असं दाखवलं जातं की पेज नंबर 4 वर हा तुकाराम शब्द आहे. आणि तिथं जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्याबरोबर पान क्रमांक 4 वर असला तुकाराम शब्द हायलाइट झालेला दिसतो. आता तुकाराम शिवाय आणखी दुसरा शब्द आपण शोधून पाहूया. इथे आपल्याला दुसरा शब्द टाईप करायचा आहे, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर हा शब्द टाईप केला तर तो 5 ठिकाणी आहे. या ठिकाणी पान क्रमांक 5 वर क्लिक केल्यानंतर तो दाखवला जातो. थोडा आपण ह्याला झूम आउट करू. त्यानंतर इथं सुद्धा पान क्रमांक 5 वरच हा पान क्रमांक 6 वर आहे. त्यानंतर हा पान क्रमांक 6 वर. अशा पद्धतीनं एकूण 5 शब्द या ठिकाणी 5 शब्द कॉम्प्युटरचे आहेत. तर फाइंड या कमांडच्या सहाय्यानं आपण शब्द शोधू शकतो, वाक्य शोधू शकतो किंवा जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी माहिती आपण तिथं टाईप केली की ती माहिती आपल्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे दाखवलं जातं. फाइंड कमांड नंतर आपण पुढची कमांड पाहणार आहोत, ती म्हणजे रिप्लेस. रिप्लेस म्हणजे काय? फाइंड कमांड आपण डॉक्युमेंट मधली माहिती शोधली, परंतु समजा एखादी माहिती सापडली आणि त्या सापडलेल्या माहितीच्या ठिकाणी आपल्याला दुसरी माहिती जर भरायची असेल तर आपण रिप्लेस कमांडच्या मदतीने ती भरू शकतो. रिप्लेस कमांडच्या मदतीने ती बदलू शकतो. तर त्याची आपण प्रोसिजर पाहू. सुरुवातीला रिप्लेस या कमांडवर क्लिक करा. रिप्लेस या कमांडवर क्लिक केल्यानंतर एक बॉक्स आलेला दिसतो. या बॉक्समध्ये इथे वरच्या बाजूला फाइंड व्हॉट असं लिहिलेलं आहे आणि खालच्या बाजूला रिप्लेस विथ. म्हणजे या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला कोणता शब्द शोधायचा आहे तो इथं आपल्याला टाईप करावा लागेल. आपण इथं तुकाराम हा शब्द शोधूता. आता या तुकाराम शब्दाच्या ऐवजी तुम्हाला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे तो इथे रिप्लेस विथ मध्ये टाईप करावा लागतो. आता इथं आपण नारायण असं टाईप करू. म्हणजे आपल्या डॉक्युमेंटमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुकाराम हा शब्द असेल त्या ठिकाणी नारायण या शब्दाने तो रिप्लेस झाला पाहिजे असं आपल्याला करायचं. आता इथं रिप्लेस ऑल नावाची कमांड आहे. आपण जर रिप्लेस ऑल कमांडवर क्लिक केलं तर आपल्या डॉक्युमेंटमध्ये जेवढे तुकाराम शब्द असतील तेवढे सगळे नारायण या नावानं रिप्लेस झालेले दिसतील. आपण रिप्लेस ऑलवर क्लिक करून पाहूता. रिप्लेस ऑलवर क्लिक केलं की ऑल डन, वी मेड 1 रिप्लेसमेंट. याचा अर्थ या डॉक्युमेंटमध्ये मला तुकाराम हे एक नाव सापडलं आणि त्या नावाला नारायण या नावामध्ये रिप्लेस केलं असा त्याचा अर्थ आहे. ओकेवर क्लिक करा, क्लोज करा. आता इथे आपण रिप्लेस ऑलवर क्लिक करून सर्व तुकारामला नारायण असं केलं, परंतु आपल्याला आपल्या डॉक्युमेंटमधल्या काही माहितीलाच रिप्लेस करायचं आहे आणि काही माहितीला पूर्वीसारखंच ठेवायचं आहे. असं जर करायचं असेल तर काय केलं जातं? रिप्लेस कमांडवर क्लिक केल्यानंतर एक बॉक्स आलेला दिसतो.
या बॉक्समध्ये आपल्याला कॉम्प्युटर हा शब्द शोधायचा आहे आणि त्या कॉम्प्युटर या शब्दाला आपल्याला संगणक या शब्दामध्ये रूपांतरित करायचं आहे. परंतु या डॉक्युमेंटमध्ये जेवढे कॉम्प्युटर शब्द आहेत तेवढ्या सगळ्यांना संगणकमध्ये रिप्लेस करायचं नाही. काही कॉम्प्युटर शब्दाला कॉम्प्युटरच ठेवायचंय आणि काही शब्दांना संगणक करायचं आहे. मग असं जर करायचं असेल तर रिप्लेस ऑलवर क्लिक करून चालणार नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर तो शब्द कोणत्या ठिकाणी आहे ते शोधावं लागेल. शोधण्यासाठी फाइंड नेक्स्टवर क्लिक करा. फाइंड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपला कॉम्प्युटर शब्द या ठिकाणी आहे असं दाखवलं जातं. या शब्दाला आपल्याला संगणक मध्ये रूपांतरित करायचं आहे का? जर या शब्दाला संगणक या शब्दामध्ये रूपांतरित करायचं असेल तर रिप्लेसवर क्लिक करा. रिप्लेसवर क्लिक केल्याबरोबर हा शब्द संगणकमध्ये रिप्लेस झालेला दिसतो. रिप्लेस झाल्यानंतर पुढचा कॉम्प्युटर शब्द कोणत्या ठिकाणी आहे हे दाखवलं जातं. आता ह्या कॉम्प्युटर शब्दाला संगणकमध्ये रिप्लेस करायचं आहे का? असेल तर रिप्लेसवर क्लिक करा. आणि जर या शब्दाला संगणक या शब्दामध्ये रिप्लेस करायचं नसेल तर फाइंड नेक्स्टवर क्लिक करा. फाइंड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तो कॉम्प्युटर शब्द जशाच तसा राहतो आणि पुढचा कॉम्प्युटर शब्द दाखवला जातो. आता या शब्दाला आपण जशाच तसं ठेवू. मग जशाच तसं ठेवायचं असेल तर फाइंड नेक्स्टवर क्लिक करावं लागेल, म्हणजे पुढचा कॉम्प्युटर हा शब्द दाखवला जाईल. आता ह्या शब्दाला आपल्याला रिप्लेस करायचं आहे तर रिप्लेसवर क्लिक करा. अशा पद्धतीनं आपण आपल्या डॉक्युमेंटमधून ज्या शब्दांना रिप्लेस करायचं असेल त्यांना करू शकतो. ज्यांना बदलायचं नसेल त्यांना आपण मूळ शब्दामध्ये ठेवू शकतो. आता रिप्लेस नंतर पुढची आपण सिलेक्ट ही कमांड पाहणार आहोत. तर सिलेक्ट कमांड रिप्लेस कमांडच्या खालच्या बाजूला आहे. या कमांडला इथे एक छोटासा बाण आहे. बाणावर जर आपण क्लिक केलं तर त्याच्यामध्ये सिलेक्ट ऑल नावाची कमांड दिसते. सिलेक्ट ऑल नावाची कमांड कशासाठी वापरली जाते? आता आपण इथं जे काही डॉक्युमेंट बनवलेलं आहे हे डॉक्युमेंट एकूण किती पानाचं आहे तिथे खालच्या बाजूला स्टेटस बारमध्ये आपल्याला दाखवलं जातं की या डॉक्युमेंटमध्ये एकूण किती पानं आहेत. 8 पानाचं हे डॉक्युमेंट आहे. समजा आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. तर संपूर्ण डॉक्युमेंट जर सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्टच्या बाणावर क्लिक करा. सिलेक्ट ऑलवर क्लिक करा. संपूर्ण डॉक्युमेंट आपलं या ठिकाणी सिलेक्ट झालेलं दिसतं. आपण वर स्क्रोल करून पाहूता या पानाच्या वरची माहिती सुद्धा वर असलेले सर्व पानं सुद्धा आपलं सिलेक्ट झालेले दिसतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट ऑल या कमांडचा उपयोग केला जातो. आता प्रत्येक वेळेस आपल्याला डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं असेल तर सिलेक्ट ऑलवर जाऊन क्लिक करण्याची आवश्यकता नाही. त्याची शॉर्टकट की सुद्धा आपण वापरू शकतो. काय आहे शॉर्टकट की? तर CTRL म्हणजे कंट्रोल की आणि त्याच्यासोबत A या 2 की जर आपण प्रेस केल्या तर संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट होतं. आता मी या ठिकाणी कीबोर्डवरून कंट्रोल A प्रेस करतो. कंट्रोल A प्रेस केल्याबरोबर संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट झालेलं दिसतं. अशा पद्धतीनं सिलेक्ट ऑल या कमांडच्या मदतीनं आपण संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करू शकतो. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.